सगळ्यांना नमस्कार. माझं नाव निशाद बिरंजन आहे आणि मी एम्स नागपूरच्या एम-बी-बी-एसचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचा आपला टॉपिक आहे इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियमचा याचा अगोदर आपण अजून एक पार्ट घेतलेला होता आणि आज आपण याचा दुसरा पार्ट घेऊ. ठीक आहे. आता हे जे चॅप्टर आहे इक्विलिब्रियम, हे आपला केमिस्ट्री मधला 6वा युनिट आहे. जी आपली एन-सी-आर-टी केमिस्ट्री आहे 11वी कक्षाची, त्याचं हे 6वा युनिट आहे. ठीक आहे. चला. तर आता आपण बघू, की आपल्याला कोणते-कोणते ऑब्जेक्टिव्हज कव्हर करायचे होते. हे जे चॅप्टर आहे याच्यामध्ये कोणते कोणते आपले ऑब्जेक्टिव्हज जे आहे, ते आपल्याला घ्यायचे होते. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं, की कोणतंही इक्विलिब्रियम जे राहते. आता हे जे इक्विलिब्रियम आहे, हे आपला फिजिकल आणि केमिकल प्रोसेस हे दोघेमध्ये असू शकते. ठीक आहे. असं नाहीये, की आपण केमिस्ट्री बघत आहोत, तर फक्त हे केमिकल प्रोसेससाठी असेल. ठीक आहे. हे आपलं फिजिकल आणि केमिकल दोघंही प्रोसेससाठी असू शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे, की जे डायनामिक इक्विलिब्रियमचं कन्सेप्ट राहते. ठीक आहे. डायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय? डायनामिक म्हणजे जे मोशनमध्ये आहे. एक आपला टर्म राहते स्टॅटिक आणि दुसरं काय राहते डायनामिक. तर हे फिजिकल आणि केमिकल प्रोसेससाठी जे आपलं डायनामिक नेचर आहे इक्विलिब्रियमचं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय केलं? आपण लॉ ऑफ इक्विलिब्रियम बघितला, की जे लॉ ऑफ इक्विलिब्रियम असते, ते काय राहते? आणि मग त्याच्यानंतर इक्विलिब्रियमचे कॅरेक्टरिस्टिक्स राहतात, ते आपण बघितलं होतं. ठीक आहे. इथपर्यंत मला वाटतं, की आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला होता. आता आपण ह्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत? आपण बघू, की इक्विलिब्रियमसाठी आता कोणत्याही इक्विलिब्रियमसाठी आपले इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतात. आता हे जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, यांच्यासाठी आपल्याला कसं-कसं आपण एक्सप्रेशन लिहू शकतो, ते आपण बघू. मग त्याच्यानंतर आपण के-पी आणि के-सी हे जे 2 टर्म्स आहे, यांच्यामध्ये काय रिलेशन असते, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. एकदा हे झालं, मग आपण बघू, की जे आपले वेगळे-वेगळे फॅक्टर्स राहतात, जे कोणत्याही रिएक्शनचा इक्विलिब्रियम स्टेटला अफेक्ट करतात. तर ते कोणते फॅक्टर्स राहतात ते आपल्याला बघायचं आहे. मग आपण जे सबस्टन्सेस आहे, आपल्या जवळ रिएक्शनमध्ये जे काही सबस्टन्स असतात, त्यांना आपण क्लासिफाय करू. कसं क्लासिफाय करू आपण त्याला? ॲसिड आणि बेसमध्ये. ठीक आहे. आता हे जे क्लासिफिकेशन आहे, ॲसिड्स आणि बेसमध्ये जे आपण करत आहोत, ते आपल्याला करायचं आहे अकॉर्डिंग टू 3 कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे ते. 3 कोणते-कोणते कॉन्सेप्ट आहेत ते? अर्हेनियस, ब्रॉन्स्टेड-लॉरी आणि लिविस कन्सेप्ट. हे जे 3 कन्सेप्ट आहेत, हे 3 कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. मग याच्यानंतर जे आपण ॲसिड आणि बेस क्लासिफाय केले होते, आता त्याला फर्दर आपल्याला क्लासिफाय करायचं आहे, की ते वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे. आणि हे जे आणि वीक आणि स्ट्रॉंग आणि जे हे वाले आपले ॲसिड आणि बेस आपण बघू, ते आपण बघू आयोनायझेशन कॉन्स्टंटच्या बद्दल. ठीक आहे. याचं बेसिस काय राहील आपला आयोनायझेशन कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आपण जे आपला डिग्री ऑफ आयोनायझेशन आहे, ठीक आहे. किती आयोनाइज होत आहे. आता कोणताही ॲसिड किंवा कोणताही बेस ते आयोनाइज होते. वॉटरमध्ये किंवा कोणत्याही सोल्युशनमध्ये आयोनाइज होते. तर हे जे याचं डिग्री ऑफ आयोनायझेशन आहे, त्याचा आपण डिपेंडन्स बघू. ठीक आहे, की हे डिपेंडन्स त्याचं इलेक्ट्रोलाइटचं कन्सन्ट्रेशनवर कसं हे डिपेंड करते. आणि मग कॉमन आयनसाठी पण बघू आपण कन्सेप्ट. ठीक आहे. मग याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? पी-एच. पी-एच स्केलला आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. हायड्रोजन आयन कन्सन्ट्रेशन सांगण्यासाठी. जे आपण पी-एच बघतो, लॉग ऑफ H+ आयन कन्सन्ट्रेशन म्हणतात आपण. ठीक आहे. हे जे राहते, हे याच्यामध्ये बेसिक आपलं काय आहे? हायड्रोजन आयनचा कन्सन्ट्रेशन आहे. ते आपण बघू. मग त्याच्यानंतर आपण बघू आयनायझेशन ऑफ वॉटर आणि त्याचं ड्युअल रोल जे राहते, ॲसिड आणि बेस सारखं. जे आपलं वॉटर आहे, तसं ते ॲसिड सारखं पण बिहेव करते आणि बेस सारखं पण. ते आपण बघू की कोणते-कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा काय त्याच्यामध्ये अशी खासियत राहते की ते तसं बिहेव करते. बरोबर?
मग एकदा हे वॉटरचं आपण बघितलं, मग आपण बघू आयनिक प्रॉडक्ट. ठीक आहे. आयनिक प्रॉडक्ट म्हणजे काय असते? KW. आणि मग हे KW जर एकदा भेटलं आपल्याला, मग आपण बघू PKW. कोणासाठी? वॉटरसाठी. ठीक आहे. याच्यानंतर आपण बफर सोल्युशन्स बघू. हे जे बफर सोल्युशन असतात ते काय असतात आणि त्याचा प्रयोग कसे करतात आपण. ठीक आहे. याच्यानंतर मग आपण बघू की सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट कॉन्स्टंट जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं. कोणतीही रिएक्शन जर आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट कॉन्स्टंट जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. चला, हे सगळे कॉन्सेप्ट आपण बघितले होते काल पहिल्या सेशन मध्ये. आज आपण सुरू करू जे आपल्या केमिकल प्रोसेस साठी इक्विलिब्रियम असते ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. हे आपलं डायनामिक इक्विलिब्रियम असते. बरोबर. चला, आता फिजिकल सिस्टम साठी जे आपण बघितलेला होता, केमिकल रिएक्शन पण एक स्टेट आपला असं राहते इक्विलिब्रियमचा, जिथे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन दोघेही एकमेकांना आपला कॅन्सल आउट करून देतात. म्हणजे जितकं समोरची रिएक्शन होत आहे तेवढीच आपली मागची रिएक्शन पण होत आहे. ठीक आहे. म्हणजे तसंच जसं फिजिकल सिस्टम साठी होता तसंच आपला केमिकल सिस्टम साठी पण असतं. आता हे जे आपले रिएक्शन्स आहे हे आपले फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शन दोघे डायरेक्शन मध्ये असू शकतात. जेव्हा फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिएक्शनचा रेट्स जे आहे ते सारखे होऊन जातात, तेव्हा जे कन्सन्ट्रेशन आहे रिएक्टन्सची आणि प्रोडक्ट्सची ते पण कॉन्स्टंट होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे इथे काय म्हणत आहोत मी तुम्हाला, की रेट्स जे आहे ते इक्वल झाले फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शनचे. याच्यासोबत जे आपले फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिएक्शन मध्ये जे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स होते, यांचे जे कन्सन्ट्रेशन आहे, जे अमाउंट आहे, ते पण आपलं सारखं होऊन जातं. बरोबर? आणि हेच जे आपला स्टेज आलेला आहे, त्यालाच आपण म्हणतात, हे स्टेज आहे आपला केमिकल इक्विलिब्रियमचा. समजलं? हेच आपला स्टेज आहे केमिकल इक्विलिब्रियमचा. आता हे जे इक्विलिब्रियम आहे, ते डायनॅमिक असते नेचरमध्ये. कारण की याच्यामध्ये एक फॉरवर्ड रिएक्शन आहे. याच्यामध्ये काय होत आहे, की जे आपले रिएक्टंट्स आहे, ते आपल्याला प्रॉडक्ट्स देत आहे. आणि एक आपली असते रिव्हर्स रिएक्शन. रिव्हर्स रिएक्शन मध्ये काय प्रॉडक्ट आहे ते आपल्याला रिएक्टर्स देतात. एक झाली फॉरवर्ड रिएक्शन आणि बॅकवर्ड रिएक्शन. दोघंही होत आहे एकच पॉइंट ऑफ टाइमवर. म्हणजे हे काय झालं आपलं डायनॅमिक इक्विलिब्रियम झालं. ठीक आहे. स्टॅटिक नाही आहे, हे कसं झालं डायनॅमिक. आता हेच समजायसाठी आपण काय करू, एक रिव्हर्सिबल रिएक्शन घेऊ. रिव्हर्सिबल रिएक्शन कशी आहे आपली, A+B आपल्याला देते C+D. जसं जसं टाइम समोर जाते तसंच आपला जे सी आणि डी जे आपले प्रोडक्ट्स आहे त्यांचं अक्युमुलेशन होते आणि रिएक्टन्स जे होते ए आणि बी त्यांची क्वांटिटी कमी होऊन जाते. आणि याच्यामुळे काय होतं आपला एक जे फॉरवर्ड रिएक्शनचा जे रेट आहे आपला ते कमी होऊन जाते आणि जे रिव्हर्स रिएक्शनचा रेट आहे ते वाढून जाते. बरोबर. तर हे समोरची जी रिएक्शन होती त्याचा रेट कमी झाला आणि जे मागची रिएक्शन आहे त्याचा रेट. आता हे ग्राफ बघा तुम्ही. हे जे ग्राफ आहे 6.2 याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे अटेनमेंट ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. वाय ऍक्सिस वर काय आहे आपली कन्सन्ट्रेशन आणि एक्स ऍक्सिस वर आहे आपला टाइम. जसं जसं टाइम समोर जात आहे तसं तसं जे आपले रिएक्टंट्स होते ए बी त्यांची कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे आणि जे प्रोडक्ट्स होते आपले सी आणि डी त्यांची कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे. एक पॉइंट असे येते जिथे बघा तुम्ही ते दोघांची कॉन्सन्ट्रेशन आपली सारखी आहे. ठीक आहे. आणि एक असं पॉइंट येते जेव्हा दोघांचे कॉन्सन्ट्रेशन आपले कॉन्स्टंट होऊन जातात. ठीक आहे. आता हे पॉइंट जिथे दोघांचे कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट होत आहे तेच पॉइंटला आपण म्हणतात की हे आपला इक्विलिब्रियम पॉइंट आहे. इक्विलिब्रियम पॉइंटचा अर्थ काय असते की हे दोघांनाही आपलं इक्विलिब्रियम अचीव केलेलं आहे. ठीक. मग इव्हेंच्युअली काय होते, हे जे दोघेही रिएक्शन्स आहे ते आपले सारखे रेट पासून समोर जातात आणि जे आपलं सिस्टम आहे ते एक आपलं स्टेट ऑफ इक्विलिब्रियम वर पोहोचून जाते. तसंच
जे रिएक्शन आहे ते आपला इक्विलिब्रियमवर पोहोचू शकते जर आपण फक्त सी आणि डी पासून स्टार्ट केला. म्हणजे इनिशियली आपले ए आणि बी जे होते ते नाही होते. ते होतेच नाही हे सिस्टममध्ये. ठीक आहे. आणि हे कसं म्हणत आहोत आपण कारण की जे आपलं इक्विलिब्रियम असते ते कोणतीही डायरेक्शनने तुम्ही पोहोचू शकता तिथे. ए प्लस बी जर घ्याल तुम्ही, तेव्हा तुम्ही सी आणि डी जवळ पोहोचू शकता. जर तुम्ही सी आणि डी घेतला आणि ए आणि बी काहीच नाही आहे सुरूमध्ये, तेव्हा पण तुम्ही इक्विलिब्रियमवर पोहोचू शकता. ठीक आहे. आणि हे जे आपण बघत आहोत, केमिकल इक्विलिब्रियमचं जे डायनामिक नेचर आपलं असते, ते आपण कसं सांगू शकतो? जे आपला एक हॅबर्स प्रोसेस असते. हॅबर्स प्रोसेस म्हणजे काय आहे? हे आपला अमोनिया आपल्याला जर प्रोड्यूस करायचा आहे, सिंथेसाइज करायचा आहे, त्याच्यासाठी असते. आता आपले जे हॅबर साहेब होते, हॅबर साहेबांनी काय केलं? त्यांनी सुरू केलं एक डायनायट्रोजन आणि डायहायड्रोजन यांचा एक नोन अमाउंट होते त्यांच्यावर. म्हणजे ते माहिती होतं त्यांना, की मी किती घेत आहोत. डायनायट्रोजन आणि डायहायड्रोजनचं मी किती अमाउंट घेत आहोत. तर हे त्यांनी एक फिक्स्ड अमाउंट घेतला आणि त्याला जे हाय टेम्परेचर आहे आणि प्रेशर आहे, त्याच्यावर मेंटेन केलं. आणि रेग्युलर इंटरव्हल्सवर जितका अमाउंट अमोनिया आतमध्ये प्रोड्यूस झालेला होता, ते त्यांनी डिटरमाइन केलं. ठीक आहे. आता ते अमोनिया त्यांनी डिटरमाइन केला, की किती बनलेला होता. अजून काय त्यांनी त्यांना सापडलं, की जे कन्सन्ट्रेशन आहे अनरिएक्टेड डायहायड्रोजन डायनायट्रोजनचे, ते पण त्यांनी काढला, की अच्छा बाबा इतकं हायड्रोजन नायट्रोजन सोबत रिएक्ट केला आणि अमोनियाचं फॉर्मेशन झालं. आता किती हायड्रोजन आणि किती नायट्रोजन रिएक्ट नाही केलं, जे आपले रिएक्टंटमध्येच आहे. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट नाही भेटत आहे. ठीक आहे. आता एक फिगर आहे समोर. त्याच्यामध्ये काय आहे, की एक पॉइंटच्या नंतर जे कॉम्पोझिशन राहते मिक्सचरचा, ते सारखंच राहते. काही आपला रिएक्टंट वाचलेला आहे, पण जे कंपोझिशन आहे पूर्ण मिक्सचरचा, ते सारखंच आहे. ठीक आहे. हे जे आपलं कॉन्स्टन्सी राहते, ते आपलं कंपोझिशनमध्ये कॉन्स्टंट राहते. हे काय इंडिकेट करते, की जे रिएक्शन आहे, हे आपली इक्विलिब्रियमवर पोहोचलेली आहे. आणि हे जे डायनामिक नेचर आहे रिएक्शनचा, याला समजायसाठी सिंथेसिस ऑफ अमोनिया जे आहे, ते आपण असं कॅरी आउट करतात, की आपण एकदमच सारखी आपली स्टार्टिंग कंडिशन्स ठेवू तिथे. पार्शियल प्रेशर आणि टेम्परेचरची. पण आपण आता काय करू, जे आपण डायहायड्रोजन घेत होते, आपण आता D2 घेऊ. D2 म्हणजे काय असते? ड्यूटेरियम. H2Cl प्लेसमध्ये आपण D2 घेऊ. ठीक आहे. आता जे रिएक्शन मिक्सर होते, जे आपण कोणतेही घ्या तुम्ही, H2 ने स्टार्ट केलं तुम्ही किंवा D2 ने स्टार्ट केलं. ते इक्विलिब्रियमवर पोहोचतात आणि त्यांचं कंपोझिशन पण सारखंच राहते. फक्त हे असं राहते, की जे D2 आणि D3 असतात, ते आता आपले मिक्सचरमध्ये किंवा रिएक्टंट प्रॉडक्टमध्ये आहे आणि याच्या अगोदर काय होतं, आपला H2 होता आणि NH3 होता. फक्त ते चेंज झालेलं आहे. जे कंपोझिशन आहे, ते आपल्याला सारखंच राहते. फक्त जे हायड्रोजन होतं त्याच्या जागेवर ड्यूटेरियम आलेला आहे. ठीक आहे. आता एकदा आपला इक्विलिब्रियम अटेन झाला, हे जे 2 मिक्सचर असतात H2, N2, NH3 आणि दुसऱ्या जवळ काय आहे आपल्याला D2, N2, ND3 हे आपण मिक्स करून देतात. एकमेकांसोबत मिक्स करून देतात आणि काही वेळासाठी आपण सोडून देतात याला. नंतर जेव्हा हे मिक्सरला आपण अॅनलाईज केला, तर आपल्याला काय भेटलं, की जे कन्सन्ट्रेशन होता अमोनियाचा, ते तसंच आहे, सेमच आहे. पण जेव्हा हे मिक्सचरला आपण मास स्पेक्ट्रोमीटरने अॅनलाईज केला, तर आपल्याला काय भेटलं, की जे अमोनिया आहे आणि जितके आपले ड्यूटेरियम कंटेनिंग फॉर्म्स होते अमोनियाचे NH3, NH2D, NHD2 आणि ND3 आणि जे डायहायड्रोजन होता आणि डायहायड्रोजनचे ड्यूटेटेड फॉर्म्स म्हणजे H2, HD आणि D2 ते सगळे आपले प्रेझेंट होते मिक्सचरमध्ये.
म्हणूनच आपण हे कन्क्लूड करू शकतो, की जे स्क्रॅम्बलिंग आहे हायड्रोजन आणि ड्यूटेरियम ॲटमची मॉलिक्युल्समध्ये, ते आपला कशाचा रिझल्ट आहे? एक आपलं फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिएक्शनचा कंटिन्यूएशन असते मिक्सचरमध्ये. त्याचं हे रिझल्ट असते. आता जर ही रिएक्शन सिम्पली असे आपली थांबलेली होती, जेव्हा ते इक्विलिब्रियमवर पोहोचले, तेव्हा काय झालं होतं, की काहीच आयसोटोपची मिक्सिंग नाही झाली होती. जसं की इथे चाली आपण बघितली, की जे ड्यूटेरियमचे कंपाउंड आहे ते पण प्रेझेंट आहे दोघांमध्ये H2 आणि NH3च्या फॉर्म्समध्ये. आणि इथे आपण काय केलेलं आहे आता, आयसोटोपचा आपण प्रयोग केलेला आहे. जे ड्यूटेरियम आहे, आयसोटोप आपला, त्याचा आपण प्रयोग केलेला आहे अमोनियाच्या फॉर्मेशनमध्ये. आणि हे आपलं क्लिअरली असं इंडिकेट करते, की जे केमिकल रिएक्शन्स राहतात, ते आपले एक डायनामिक इक्विलिब्रियमच्या स्टेटमध्ये पोहोचतात. त्याच्यामध्ये काय असते, जे रेट आहे फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिएक्शनचा, ते सारखं होऊन जाते आणि काहीच आपला नेट चेंज नसते कंपोझिशनमध्ये. ठीक आहे? तर हे जे आपलं स्टेटमेंट आहे, हे खूप महत्वाचं आहे आणि हेच आपल्याला आपले जे परीक्षा असतात, त्यांच्यामध्ये ते वन लाइनर किंवा जे आपलं असर्शन रिझन प्रकारचे प्रश्न असतात, तसे ते देऊन देतात. ठीक आहे, तर हे आपण हायलाइट करू एकदा. ठीक आहे. चला, आता आपण आताच बघितलं, की इक्विलिब्रियम आपण दोघंही साइडनी अचीव्ह करू शकतो. ठीक आहे. आपण असं करू शकतो, की आपण सुरुवातीला काय घेतलंय H2 गॅस आणि N2 गॅस आणि आपल्याला काय भेटत आहे? अमोनिया गॅस, NH3 गॅस जे आहे. किंवा आपण काय करू शकता, आपण अमोनिया गॅस सुरूमध्ये घेऊ शकता आणि मग त्याला आपण डिकंपोज करू N2 मध्ये आणि H2 मध्ये. ठीक आहे. जी रिएक्शन आहे आपली ती अशी दिलेली आहे. हे बघा, हे आपली बॅलन्स रिएक्शन आहे. N2 गॅस प्लस 3H2 हे पण गॅस आहे. ते आपल्याला काय देते 2NH3 गॅस आणि तसंच 2NH3 गॅसचं जर डिकंपोझिशन झाला, तर आपल्याला काय भेटते N2 गॅस आणि 3H2 गॅस. आणि जे इक्विलिब्रियम आहे रिएक्शनसाठी, त्याचं आपण त्याला कसं दाखवतात, ते इथे दिलेलं आहे. वाय ॲक्सिसवर आहे आपला मोलार कॉन्सन्ट्रेशन आणि एक्स ॲक्सिसवर आहे टाईम. ठीक आहे. जे आपला रिएक्टंट होता डायहायड्रोजन आणि डायनायट्रोजन, त्यांची क्वांटिटी सुरुवातीला जास्त होती, मग ते कॉन्स्टंट झाली. तशीच आपली अमोनियाची कॉन्सन्ट्रेशन होती. ठीक आहे. अमोनिया आपला काय होता? प्रोडक्ट होता इथे. त्याची कॉन्सन्ट्रेशन काहीच नाही होती सुरुमध्ये, 0 होती आणि मग ते वाढली, वाढली, वाढली आणि कॉन्स्टंट व्हॅल्यूवर येते. ठीक आहे. आता हे आपण बघितलं आता अमोनियासाठी. आता तसंच आपण बघू आता हायड्रोजन आयोडाइडसाठी. ठीक आहे. H2 गॅस जे आहे ते आपले रिएक्ट करते I2 सोबत आणि आपल्याला काय भेटते 2HI. हे 2HI जे असते ते पण आपल्या गॅसियस फॉर्ममध्ये असते. ठीक आहे. आणि हे पण आपली इक्विलिब्रियम वाली रिएक्शन आहे. म्हणजे फॉरवर्ड एरो पण आहे इथे आणि बॅकवर्ड एरो पण आहे. जर आपण H2 आणि I2 चे इक्वल कॉन्सन्ट्रेशन घेतली, जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होती ते इक्वल होती. तर रिएक्शन जे आहे ते समोरच्या डायरेक्शनमध्ये प्रोसीड करेल आणि जे कॉन्सन्ट्रेशन आहे H2 आणि I2 चे ते कमी होऊन जातील. ठीक आहे. आणि जे HI ची कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढेल, वाढेल, वाढेल आणि केव्हापर्यंत वाढेल जेव्हापर्यंत हे सगळे आपले कॉन्स्टंट नाही होत इक्विलिब्रियमवर. ठीक आहे. आपण फक्त HI घेऊ शकतात. एकटा आपण HI घेतला आणि त्याच्याने आपण सुरू करू शकतात आणि रिएक्शनला आपण प्रोसीड करू रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. आता इथे जे आपली कॉन्सन्ट्रेशन आहे HIची ते कमी होईल आणि जे कॉन्सन्ट्रेशन आहे H2 आणि I2 ची ते वाढेल. केव्हापर्यंत वाढेल? जेव्हापर्यंत ते सगळे कॉन्स्टंट नाही होत, जेव्हा इक्विलिब्रियमवर पोहोचतात. ठीक आहे. जर टोटल नंबर ऑफ हायड्रोजन आणि आयोडीनचे जे एटॉम्स आहेत, ते सारखे आहे गिव्हन व्हॉल्यूममध्ये, तेव्हापर्यंत आपल्याला सारखंच इक्विलिब्रियम मिक्सचर भेटतंय, की तुम्ही प्युअर रिएक्टन्सनी सुरू करतात किंवा प्युअर प्रॉडक्ट्सनी, आपल्याला सारखंच कॉम्बिनेशन मिक्सचर भेटेल. ठीक आहे. तर हे जे आपलं फिगर आहे, याच्यामध्ये पण आपण बघू शकता, की वाय ॲक्सिस जे आहे त्याच्यावर आपल्याला दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन आणि एक्स ॲक्सिसवर आहे टाईम. ठीक आहे.
आपला HIचं दिलेलं आहे. तर जे H2 आणि I2 ची कॉन्सन्ट्रेशन आहे, ते इनिशियली सगळ्यात जास्ती होती आणि मग कमी झाली, कमी झाली, कमी झाली आणि कॉन्स्टंट झाली एक पॉइंटवर. तसंच आपला HIचं कॉन्सन्ट्रेशन आहे. HI आपला प्रॉडक्ट होता. याची कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात पहिले 0 होती आणि मग त्याच्यानंतर वाढली, वाढली, वाढली आणि एक पॉइंट असा आला की ते कॉन्स्टंट झाली. हे जे कॉन्स्टंट वाला पॉइंट होता तेच आपला काय होता इक्विलिब्रियम पॉइंट. चला आता हे होते आपले बेसिक्स. ठीक आहे. केमिकल इक्विलिब्रियम जे आपला डायनामिक इक्विलिब्रियम असते त्याचे बेसिक्स होते. आता याच्या नंतर आपण बघू लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा काय कॉन्सेप्ट असते ते बघू आपण. ठीक आहे. आता इक्विलिब्रियम मिक्सचर आपण कोणत्या वस्तूला म्हणतो? जे आपलं इक्विलिब्रियम मिक्सचर आहे ते काहीच नाहीये, एक मिक्सचर आहे रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचा. पण हे जे मिक्सचर आहे ते आपलं इक्विलिब्रियम स्टेटवर व्हायला पाहिजे. ह्या सेक्शनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, की जे कंपोझिशन असते इक्विलिब्रियम मिक्सचरचा ते काय असते? ठीक. रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यांच्यामध्ये काय रिलेशन राहते कोणत्याही इक्विलिब्रियम मिक्सचरमध्ये? मग आपण जर आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेली आहे रिएक्टन्सची, तर आपण त्याच्यापासून जे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे, ते कसं काढू शकता? ते पण आपण बघू इथे. कोणते फॅक्टर्सला आपण एक्सप्लॉइट करू शकतात, की आपण कोणत्याही इक्विलिब्रियम मिक्सचरची जे कंपोझिशन आहे, त्याला अल्टर करू. आणि जे आपला शेवटचा प्रश्न राहील, ते सगळ्यात महत्त्वाचं राहील, की आपण कोणती कंडिशन्स घेतो, तेव्हा आपल्याला इंडस्ट्रियल केमिकल्स सिंथेसाइज करायचं असते. जसं की H2 झाला, NH3 झाला, कॅल्शियम ऑक्साईड झाला, ठीक आहे, त्यांच्यासाठी. आता हे प्रश्नाला उत्तर द्यायला आपण एक जनरल रिव्हर्सिबल रिएक्शन घेऊ. जे आपण देतात, सगळ्यात जागेवर आपण एकच रिएक्शन घेतात. कोणती? A+B आपल्याला काय देते? डबल एरोज आहे C आणि D. तिथे आपले जे A आणि B आहे ते रिएक्टंट्स आहेत आणि C आणि D जे आहे ते आहे आपले प्रॉडक्ट्स. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनमध्ये. आता एक्सपेरिमेंटल स्टडीजच्या बेसिसवर हे जी स्टडीज होती ते आपली खूप सारी रिव्हर्सिबल रिएक्शनमध्ये आपण बघितली. जे आपले केमिस्ट होते कॅटो, मॅक्सिमिलियन गोल्डबर्ग आणि पीटर वागे. त्यांनी काय केलं 1864 मध्ये त्यांनी हे प्रपोज केलं, की जे कॉन्सन्ट्रेशन्स राहतात इक्विलिब्रियम मिक्सचरमध्ये, ते आपलं इक्विलिब्रियम मिक्सचरनी आपले रिलेट होतात. ठीक आहे. त्याच्याने आपण सांगू शकता. तर हे आपलं इक्विलिब्रियम इक्वेशन काय असते? KC. KC आपला राहते इक्वल्स टू C इंटू D अपॉन A इंटू B. आता हे जे तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट बघत आहात, त्याच्या बाजूला ते काहीच नाहीये. ते फक्त हे सांगते आपल्याला, की ते कॉन्सन्ट्रेशन घ्यायचे आपल्याला. कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D डिव्हाइड बाय कॉन्सन्ट्रेशन A इंटू कॉन्सन्ट्रेशन B. ते इक्वल टू राहते आपला KC. ठीक आहे. आता इथे जे आपला KC आहे, ते काय आहे आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आणि जे एक्सप्रेशन आपला राइट साइडवर आहे, त्याला आपण म्हणतात इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेशन. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे इक्विलिब्रियम इक्वेशन आहे आपली, त्याला आपण लॉ ऑफ मास ॲक्शन पण म्हणतात. ठीक आहे. कारण की केमिस्ट्रीचे जे पूर्वचे टाईम होता, तेव्हा कॉन्सन्ट्रेशनला आपण काय म्हणत होते? ॲक्टिव्ह मास. ठीक आहे. आता हे जे आपले इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे आणि जे इक्विलिब्रियम आपण इक्वेशन इथे बघितले, त्याला समजण्यासाठी आपण एक रिएक्शन घेऊ. गॅसेस H2 आणि I2 मध्ये. ठीक आहे. हे जी रिएक्शन आहे आपली गॅसेस I2 आणि H2 मध्ये, ते आपण एक सील्ड व्हेसल मध्ये करतो. आणि हे सील्ड व्हेसल जे आहे त्याचं टेम्परेचर किती राहते? 731 केल्विन. बरोबर? H2 गॅस प्लस I2 गॅस आपल्याला काय देते? ट्वाइस HI गॅस. म्हणजे H2 चा 1 मोल, I2 चा 1 मोल आणि आपल्याला HI चे किती मोल भेटतात? 2. आता 6 सेट्स आपण घेतो एक्सपेरिमेंटचे, ज्याच्यामध्ये आपली इनिशियल कंडिशन जी आहे ती व्हेरी होते. ठीक आहे. ते आपण परफॉर्म केली. फक्त गॅसेस
H2 आणि I2 पासून आपण सुरू केला एक सील्ड रिएक्शन वेसलमध्ये. आणि जे आपले पहिलेचे 4 एक्सपेरिमेंट होते 1, 2, 3 आणि 4, तर फक्त त्याच्यामध्ये आपण हे घेतलं होतं आणि आपण फक्त HI घेतला बाकीचे 2 एक्सपेरिमेंटमध्ये. म्हणजे 5वा आणि 6वा जे आपला एक्सपेरिमेंट होता त्याच्यामध्ये फक्त आपण HI घेतला. आता जे 1, 2, 3 आणि 4 एक्सपेरिमेंट होते, त्यांना आपण परफॉर्म केलं जेव्हा आपण जे वेगळे-वेगळे कन्सन्ट्रेशन्स राहतात आपले H2चे आणि I2चे केव्हा आणि जे टाईम होता विथ टाईमवर आपण असं ऑब्झर्व्ह केलं, की जी इंटेन्सिटी आहे पर्पल कलरची ती कॉन्स्टंट राहत होती. ठीक आहे. आणि इक्विलिब्रियम अटेन झाला. तसंच 5th आणि 6th एक्सपेरिमेंटसाठी जे इक्विलिब्रियम आहे ते आपण ऑब्टेन केला. पण हे जे इक्विलिब्रियम होता ते आपला अपोझिट डायरेक्शनमध्ये होता. आता जे डाटा आपल्याला भेटला होता, सगळे जे 6 आपले सेट्स होते एक्सपेरिमेंटचे, त्याच्यामधून जे काही आपला डाटा भेटला आपल्याला ते खालती आहे. ते आपण बघू नंतर. आता पण हे जे एक्सपेरिमेंट्स केले त्याच्याने एक आपल्याला हे माहिती पडलं, की नंबर ऑफ मोल्स ऑफ डायहायड्रोजन रिएक्टेड. किती डायहायड्रोजन रिएक्ट झाले, त्याचे नंबर ऑफ मोल्स ते आपले इक्वल टू राहतात नंबर ऑफ मोल्स आयोडीनचे जे रिएक्ट झाले आपले आणि ते आपले राहतात हाल्फ इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ HI फॉर्म. जितके नंबर ऑफ मोल्स फॉर्म झाले HIचे ते आपण डिव्हाईड करू 2 सोबत. ठीक आहे. आणि जे आपले 5वा आणि 6वा एक्सपेरिमेंट राहते, ते आपल्याला अजून काय इंडिकेट करते, की जे H2 गॅस आहे इक्विलिब्रियमवर त्याची कन्सन्ट्रेशन आपली इक्वल टू राहते आयोडीन गॅसची कन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियमवर. ठीक आहे. म्हणजे इक्विलिब्रियमवर त्याचे जे कन्सन्ट्रेशन आहे ते पण सारखे होऊन जाते. आता हे जे वर आपण फॅक्ट्स बघितले, हे जाणलेल्या नंतर जर आपल्याला एक रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायची आहे रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सच्या कन्सन्ट्रेशनच्या मधात, खूप सारे कॉम्बिनेशन्स आपण ट्राय केले मग आणि एक सिंपल आपण एक्सप्रेशन घेतलं H1 HI गॅस इक्विलिब्रियमवर. त्याची कन्सन्ट्रेशन जी होती ती आपण घेतली आणि त्याला डिव्हाईड केलं आपण H2 गॅसची कन्सन्ट्रेशन मल्टिप्लाइड बाय I2 गॅसची कन्सन्ट्रेशन. हे आहे आपली इक्विलिब्रियम. ठीक आहे. हे असा आपण डाटा घेतलेला होता. हे जेव्हा केलं आपण, हे असे घेतले आपण. ठीक आहे. एक जे राइट हँड साइडवर आपली कन्सन्ट्रेशन आहे, ते तुम्ही बघू शकतात, की त्याला आपण स्क्वेअर केलेलं आहे वर. ठीक आहे. आणि हे कॉन्स्टंट पासून खूप दूर राहते. पण जर आपण हे वाली इक्वेशन आता एक घेतली, HI गॅस ते कन्सन्ट्रेशनचं स्क्वेअर आहे, जे इक्विलिब्रियमवर आहे. त्याला आपण डिव्हाईड केला H2 गॅसच्या कन्सन्ट्रेशन इंटू I2 गॅसच्या कन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आपल्याला काय भेटते, की हे जे एक्सप्रेशन आहे, हे आपल्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू देते. आपले 6 जे केस होते सगळ्यात. आणि हे एक्सप्रेशनमध्ये आपण बघू शकता, की जे पॉवर आहे कन्सन्ट्रेशनची रिएक्टंटसाठी आणि प्रॉडक्टसाठी, ते आपले काय आहे ॲक्चुअली जे स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट होते. इक्वेशनमध्ये जे आपली केमिकल रिएक्शन होती त्यासाठी जे इक्वेशन होता, त्याच्यामध्ये जे स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट होते ते होते. म्हणजे जी आपली रिएक्शन आहे H2 गॅस प्लस I2 गॅस ह्याच्याने आपल्याला काय भेटते ट्वाइस HI गॅस. याच्यासाठी जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते कसं लिहू आपण Kc इज इक्वल्स टू HI गॅस कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर डिवाइड बाय H2 गॅस इंटू I2 गॅस. हे आपलं एक्सप्रेशन राहिले याचं. आता हे जे सबस्क्रिप्ट आपण लिहिता EQ ते आपण लिहितो इक्विलिब्रियमसाठी आणि त्याला कन्सन्ट्रेशन जे टर्म्स आहेत त्याच्यामध्ये आपण ओमिट करून देतात. कारण की प्रत्येक वेळा असं हे नाहीये की आपल्याला इक्यू असं लिहावंच लागेल. हे फॉर ग्रांटेड राहते की जे कन्सन्ट्रेशन्स आहे केसीच्या एक्सप्रेशनमध्ये ते आपले इक्विलिब्रियम व्हॅल्यूज आहे. ठीक आहे. म्हणूनच आपण काय लिहिता केसी इक्वल टू राहते HI गॅस कन्सन्ट्रेशन स्क्वेअर आणि त्याला आपण डिवाइड करतात H2 गॅस इंटू I2 गॅस. आणि हे जे केसीचं युनिट आहे ते काय आपलं मोल पर लिटर.
आता इथे आहे आपला लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. याची खूप मोठी एक डेफिनेशन दिलेली आहे बोल्ड मध्ये. काय आहे हे डेफिनेशन मध्ये? कोणत्याही गिव्हन टेम्परेचरवर जे प्रोडक्ट राहते कॉन्सन्ट्रेशनचा, ठीक आहे, आणि हे जे प्रोडक्ट आहे आपला रिॲक्शनचे जे आपले प्रोडक्ट्स आहे, ठीक आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्याला आपण रेज करू. त्यांचे जे रिस्पेक्टिव्ह आपले स्टोइशियोमेट्रिक कोइफिशियंट आहे, त्याच्यावर आपण रेज करू त्याला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये. ठीक आहे. एक आपण बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन केमिकल इक्वेशन घेतली. त्याच्यामध्ये आपले स्टोइशियोमेट्रिक कोइफिशियंट जे होते, त्याचे पॉवरवर आपण रेज केला. ठीक आहे. जे कॉन्सन्ट्रेशन होते ना, त्यांचे प्रोडक्ट घेतले आपण. त्याला आपण त्या पॉवरनी रेज केला. मग त्याला आपण डिव्हाईड केला. जे कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट घेतला आपण रिएक्टंट्सचा. ठीक आहे. वरती काय घेतलं आपण? प्रोडक्ट. आणि इथे आपण घेत आहोत रिएक्टंट्स. त्यांना पण आता रिएक्टन्स जे होते, त्यांना पण आपण त्यांचे इंडिव्हिज्युअल स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंट होते, त्याच्या पॉवरवर रेज केला आपण. ठीक आहे. तर हे जे आपला राहते, हे जे डिव्हिजन राहते, हे वाला जे रेशो राहते, हे याचं आपलं एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. हेच जे आपला पूर्ण फिनॉमिनन आहे, त्याला आपण म्हणतात इक्विलिब्रियम लॉ किंवा लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. बरोबर? चला, तर हे होतं आपला लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं? काहीच नाही. प्रॉडक्ट बाय रिएक्टंट आहे. फक्त जे आपले स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंट होते, त्यांना आपण पॉवरवर रेज केलेला आहे. ठीक आहे. एक आपला होता प्रॉडक्ट्स आणि दुसरे आपले होते रिएक्टंट्स. ठीक आहे. आणि जे त्यांचे आपले स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंट होते, त्यांना आपण पॉवरवर रेज केलेला आहे. ठीक आहे. चला, आता कोणतेही जनरल रिएक्शनसाठी जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असते, ते आपण बघू. ठीक आहे. एक आपली जे इक्विलिब्रियम रिएक्शन आहे, ते कोणती आहे आपली रिएक्शन? ए प्लस बी रिएक्ट करत आहे, सी प्लस डी आपल्याला देत आहे ते. ठीक आहे. हे जे रिएक्शन आहे ते आपली इक्विलिब्रियम मध्ये आहे. आणि जे स्टोइशियोमेट्रिक कॉन्सन्ट्रेशन आहे, ते आपला एचा आहे स्मॉल ए, बीचा आहे स्मॉल बी, आणि तसंच आपले जे प्रॉडक्ट आहे सी आणि डी, त्यांचं पण स्टोइशियोमेट्रिक जे कोएफिशियंट आहे, ते पण सी आणि डी. त्याला आपण एक्सप्रेस कसं करतात? के सी जे आहे आपला, ते बघा. के सी जे आहे, ते आहे आपला कॉन्सन्ट्रेशन सी. त्याला आपण रेज करू त्यांचे स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंटचा पॉवरवर, म्हणजे स्मॉल सी झाला. तसंच डीचं काय झालं? स्मॉल डी. त्याला आपण डिव्हाईड केला ए इंटू बी, आणि हे जे ए आणि बी आहे, त्यांचे पण आपण स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंट घेतले. कोणते? ए आणि बी. ठीक आहे. हे झालं आपला केसीचा एक्सप्रेशन. आता इथे जे आपले ए, बी, सी आणि डी दिलेले आहे, जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे, ते काहीच नाही आहे. ते आहे आपले इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचे आपले हे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे. आता एक्झाम्पलसाठी बघा, हे खूप चांगलं दिलेलं आहे ते एक्झाम्पल. याच्याने सगळं काही तुम्हाला समजून जाणार. 4NH3 गॅस, ते आपला रिएक्ट करते 5O2 गॅस सोबत. त्याच्याने आपल्याला काय भेटते? 4NO गॅस प्लस 6H2O गॅस. ठीक आहे. हे आहे आपली बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता याच्यासाठी जर तुम्हाला कॉन्स्टंट आयनायझेशन कॉन्स्टंट लिहायचं आहे, तर तुम्ही कसं लिहिणार? प्रॉडक्ट बाय रिएक्टंट करायचं आहे, म्हणजे NO चे कॉन्सन्ट्रेशन आणि त्याचं कोएफिशियंट काय होतं? 4. तर त्याची जे पॉवर राहील एक्सप्रेशन मध्ये, ते आपली 4 राहील. म्हणजे NOला आपण रेज केला टू द पॉवर 4. त्याला मल्टिप्लाय केला बाय H2O, आणि ह्याला रेज केला टू द पॉवर 6. मग हे पूर्ण झालं आपला प्रॉडक्टचा. ह्याला आपण मग काय करू आता? डिव्हाइड करू. डिव्हाइड कशाने करू आपण? NH3 त्याला आपण रेज केला टू द पॉवर 4 इंटू O2 रेज टू द पॉवर 5. हे झालं आपला पूर्ण केसीचा एक्सप्रेशन. ठीक आहे.
आता जे आपले वेगळे वेगळे स्पेशीज राहतात कोणतेही रिएक्शन मध्ये, त्यांचे जे मोलर कॉन्सन्ट्रेशन असते त्याला आपण इंडिकेट करतात. यांना आपण काय करू, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण एन्क्लोज करतात तसंच. आणि हे असं इम्प्लाइड राहते, हे आपल्याला प्रत्येक वेळेला असं सांगा नाही लागते किंवा इक्यू नाही लिहायचं आहे. हे आपण समजून घेतात की हे आपले इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे. ठीक आहे. जेव्हा आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट साठी कोणतेही एक्सप्रेशन लिहिता, तेव्हा जे सिंबल आहे फेजचे, ठीक आहे, म्हणजे सॉलिड आहे, की लिक्विड आहे, की गॅस आहे, ते आपण जनरली इग्नोर करतात. ठीक आहे. आता हे जे आपला रिएक्शन आहे H2 प्लस I2 आपल्याला काय देते? ट्वाइस HI. हे सगळे गॅस फेज मध्ये आहे. याच्यासाठी आपण काय करू? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहू. चला. Kc काय राहील आपला? HI टू दी पॉवर 2 डिवाइड बाय H2 अपॉन I2 H2 इंटू I2. ठीक आहे. हे झालं. हे समजा हे आपलं आहे X. ठीक आहे. आता रिव्हर्स रिएक्शन साठी बघा. रिव्हर्स रिएक्शन साठी ट्वाइस HI गॅस आपल्याला काय देते? H2 गॅस प्लस I2 गॅस. सेमच टेम्परेचर आहे, सारखंच टेम्परेचर आहे, त्याच टेम्परेचरवर. याच्यासाठी आपलं केसीचं एक्सप्रेशन काय राहील? H2 इंटू I2 डिवाइड बाय HI टू दी पॉवर 2. म्हणजे हे किती झालं आता? 1/x म्हणजे 1/Kc. म्हणजे Kc जे आहे ते इक्वल्स टू राहते आपला 1/Kc. म्हणजे इथे आपण अजून एक खूपच महत्वाची जी आपली स्टेटमेंट आहे ते बघू शकतो. रिव्हर्स रिएक्शनसाठी जे आपलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असते, ते आपला इन्व्हर्स राहते इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा, जे आपले फॉरवर्ड रिएक्शनचा कॉन्स्टंट होता. ठीक आहे. काहीच नाही, जे आपण आता बघितलं ते शब्दांमध्ये इथे दिलेलं आहे. काहीच असं खूपच मोठा किंवा कठीण कन्सेप्ट नाही आहे. ठीक आहे. तर आता जर आपण कोणतेही केमिकल इक्वेशनचे स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंटला चेंज केला आपण. आता हे चेंज कसं केलं आपण? त्याला आपण मल्टिप्लाय केला. पूर्ण जी इक्वेशन होती त्याला आपण मल्टिप्लाय केला कोणत्याही फॅक्टर सोबत. तेव्हा आपल्याला हे शुअर करावं लागेल की जे आपला एक्सप्रेशन आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटसाठी, ते पण आपला हेच चेंजला रिफ्लेक्ट करतं. ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पलसाठी बघा, हाल्फ H2 प्लस हाल्फ I2 आपल्याला काय देते? HI. जी आपली ओरिजिनल रिएक्शन होती त्याच्यामध्ये आपण काय बघितलेला होता, की 1 मोल H2 आणि 1 मोल I2 होता. ठीक आहे. आणि त्याच्याने आपल्याला काय भेटत होता? ट्वाइस HI. इथे आपण काय केलं? अर्ध केलं त्याला. तर जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहील हे वरचे रिएक्शनसाठी, ते आपलं राहील Kc डॅश. ते काय राहील? HI डिवाइडेड बाय H2 टू द पॉवर 1/2 इंटू I2 टू द पॉवर 1/2. ठीक आहे. म्हणजे हे पूर्ण किती झालं? X टू द पॉवर 1/2 म्हणजे Kc टू द पॉवर 1/2. ठीक आहे. आता हे इक्वेशनला आपण n सोबत मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय भेटते? n इंटू H2 प्लस n इंटू I2 गॅस फेजमध्ये. ते आपल्याला काय देते? 2NHI गॅस. म्हणजे आता जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे आपला हे रिएक्शनसाठी, ते किती झालं? Kc टू दी पॉवर n. जर तुम्ही कोणत्याही रिएक्शनला n सोबत मल्टिप्लाय केला, तर त्याचं जे आपलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहील, ते किती होऊन जाईल? ते आपलं राहील Kc टू दी पॉवर n. ठीक आहे. चला. आता पण हे आपल्याला नोट करावं लागेल, की कारण की जे आपले इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे Kc आणि Kc डॅश, त्यांचे आपले वेगळे आपले जे न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतात. आपल्याला जे फॉर्म आहे बॅलन्स्ड इक्वेशनचा, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनचा, ते स्पेसिफाय करणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण कोणतेही इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण कोट करतो, तेव्हा जे फॉर्म आहे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनचा, ते स्पेसिफाय करणं खूप महत्वाचं असते. ठीक आहे. आता आपण रिलेशन बघू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये कोणतेही जनरल रिएक्शनसाठी आणि त्याचे मल्टिपलसाठी. एक केमिकल इक्वेशन आपल्याजवळ आहे AA प्लस BB. आपल्याला काय भेटते? CC प्लस DD. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे Kc. मग आपण काय केलं आता? त्याला रिव्हर्स केला. जर हे इक्वेशनला आपण रिव्हर्स केला,
तर रिव्हर्स केल्यानंतर आपल्याला काय भेटते, जे के डॅश सी आपलं आहे ते आपल्याला होऊन जाते 1/kc. ठीक आहे. आणि तसंच हे जे रिएक्शन होती आपली त्याला आपण एन सोबत मल्टिप्लाय केला. ठीक आहे. जर तुम्ही एन सोबत मल्टिप्लाय केला त्याला, तर जे आपला के डबल डॅश सी होते ते काय होऊन जाते, केसी टू द पॉवर एन. ठीक आहे. चला, तर हे आपण समजलं की आपण जर इक्वेशनला रिव्हर्स केला किंवा त्याला मल्टिप्लाय केलं कोणत्याही फॅक्टर सोबत, कसं ते आपला इफेक्ट होते. प्रॉब्लेम 6.1 बघा आता. प्रॅक्टिस प्रॉब्लेम बघू आपण. आता फॉलोइंग कॉन्सन्ट्रेशन वर ऑब्टेन फॉर्मेशन ऑफ NH3 फ्रॉम N2 आणि H2 इक्विलिब्रियम वर. आणि हे कोणत्या टेम्परेचरवर इक्विलिब्रियम आहे ते 500 केल्विन वर. N2 ची कॉन्सन्ट्रेशन दिलेली आहे आपल्याला 1.5 इंटू 10 टू द पॉवर -2 मोलार. तसंच H2 साठी आहे 3 इंटू 10 टू द -2 मोलार. आणि अमोनियाचे आहे 1.2 इंटू 10 टू द -2 मोलार. आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायसाठी मी काय सांगितलं तुम्हाला, ही जे आपलं इक्वेशन आपल्याला पाहिजे ते बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन. ठीक आहे. तर याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण बघू बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन कसं होईल, याच्यामध्ये N2 गॅस रिॲक्ट करते 3 मोल H2 गॅस सोबत. आणि आपल्याला काय भेटते 2 मॉलिक्युल्स अमोनियाचे. ठीक आहे. त्याला कसं लिहू शकता आपण, केसी. हे बघा आता जे आपण बघितलेला होता ना रूल्स, त्याचं ऍप्लिकेशन आहे इथे. केसी इक्वल्स टू राहते NH3 गॅस टू दी पॉवर 2 आणि त्याला डिवाइड करू आपण N2 गॅस इंटू H2 गॅस टू दी पॉवर 3. तसंच त्याचा एक्सप्रेशन राहील. ठीक आहे. जे व्हॅल्यूज आहे ते टाका तुम्ही आणि आपल्याला व्हॅल्यू भेटते इथे. हे राहील आपलं उत्तर. ठीक आहे. तसंच आपण अजून एक प्रॉब्लेम बघू 6.2 प्रॉब्लेम. याच्यामध्ये काय आहे बघ, इक्विलिब्रियमवर जे कॉन्सन्ट्रेशन आहे नायट्रोजनचे आणि ऑक्सिजनचे ते आपल्याला दिलेले आहे. आणि NO ची कॉन्सन्ट्रेशन पण दिलेली आहे. ठीक आहे. आता हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे आपलं आहे सील्ड वेसलमध्ये. हे सील्ड वेसल आहे आपलं 800 केल्विन टेम्परेचरवर. आपल्याला केसी काढायचा आहे रिएक्शनचा. ठीक आहे. आणि रिएक्शन पण आपल्याला दिली आहे कोणती रिएक्शनचा केसी काढायचा आहे. आता हे रिएक्शनसाठी फक्त काय करायचं, आपल्याला नोटेशन लिहायचं आहे केसीचा. कसं होईल हे, NO रेज टू द पॉवर 2 डिवाइड बाय N2 इंटू O2. हे आपल्याला भेटेल व्हॅल्यू. ठीक आहे. चला, हे आपला कॉन्सेप्ट होता पूर्ण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटसाठी. जे लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम आहे ते आपण बघितला. मग आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पण बघितला. आता आपण बघू होमोजिनस इक्विलिब्रियम. हे होमोजिनस इक्विलिब्रिया जे आहे त्याचा अर्थ काय राहतो. ठीक आहे. आता होमोजिनस सिस्टम मध्ये जे सगळे आपले रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स आहेत ते आपले सेम फेज मध्ये असतात. एक्झाम्पल साठी तुम्ही बघू शकता, गॅशियस रिएक्शन मध्ये N2 गॅस रिॲक्ट करते 3 मोल हायड्रोजन गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटते 2 मोल्स अमोनिया गॅस. रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स जे आहे ते आपले होमोजिनस फेज मध्ये आहे. होमोजिनस फेज मध्ये काय, सारखेच आहे, सेमच फेज मध्ये आहे. तसंच आपण बघू हे वाले रिएक्शन बघा, CH3COO C2H5 ऍक्वस फेज मध्ये. ते आपलं रिॲक्ट करते H2 सोबत जे लिक्विड फेज मध्ये आहे. आणि आपल्याला काय भेटते CH3COOH जे ऍक्वस आहे प्लस C2H5OH ऍक्वस. ठीक आहे. आणि जे आपलं Fe+3 ऍक्वस आहे ते रिॲक्ट करते SCN- सोबत. आणि SCN- पण आपल्या कोणत्या फेज मध्ये आहे, ऍक्वस फेज मध्ये. हे जेव्हा रिॲक्ट केले तर आपल्याला काय भेटत आहे, FeSCN+2 ऍक्वस. ठीक आहे. +3 - 1 झाला, किती झाला, +2. सगळे जे रिएक्टन्ट्स आणि प्रोडक्ट्स आहे आपले ते आपले होमोजिनस सोल्युशन फेज मध्ये आहे. ठीक आहे. आता आपण बघू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काही आपले जे होमोजिनस रिएक्शन असतात त्यांच्यासाठी आपण बघू जे आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू कशी राहील. ठीक आहे. ठीक आहे. तर हे होतं आपलं आतापर्यंत जे बघितलं आपण होमोजिनस इक्विलिब्रियम. आता गॅशियस सिस्टम आहे कोणतेही आपल्या जवळ, त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं राहते ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे.
आतापर्यंत आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला जे रिएक्शन्स आपण बघितले त्यांचे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला मोलार कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स मध्ये बघितलं, की जे रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स राहतात त्यांचे मोलार कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मध्ये बघितलं आपण. आणि जे सिम्बल आपण त्याच्यासाठी यूज केलेलं होतं ते कोणतं होतं? केसी. ठीक आहे. आता ते रिएक्शन ज्याच्यामध्ये आपला गॅसेस राहतात. ठीक आहे. पण आता हे जास्ती कन्व्हिनियंट होते, की आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला आपण पार्शियल प्रेशरमध्ये एक्सप्रेस करू. कोणासाठी? गॅसियस सिस्टमसाठी. कारण की त्याच्यामध्ये आपण मोल्स नाही बघतात. आपण त्याचा प्रेशर जे आहे, पार्शियल प्रेशर ते पण जास्त सोपं राहते आपल्यासाठी. जे आपण त्याचा पार्शियल प्रेशर मेजर करू शकणार. ठीक आहे. आयडियल गॅस इक्वेशन जे आहे ते कसं लिहितात आपण? पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. म्हणजे पी काय झालं आपला? एन बाय व्ही इंटू आरटी. पी आपलं प्रेशर आहे पास्कलमध्ये. एन आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. व्ही आहे आपलं व्हॉल्यूम आणि हे व्हॉल्यूम आहे आपला मीटर क्यूब मध्ये. ठीक आहे. टी आहे आपलं टेम्परेचर इन केल्विन. म्हणूनच देअर फोर एन बाय व्ही जे आहे आपला ते आहे आपलं कन्सन्ट्रेशन जे आपण मोल पर मीटर क्यूब मध्ये एक्सप्रेस करतो. जर कन्सन्ट्रेशन सी मोल पर लिटर किंवा मोल पर डेसिमीटर क्यूब मध्ये आहे तेव्हा प्रेशर आपला बार मध्ये आहे तेव्हा काय होईल आपलं? पी इज इक्वल्स टू सी आर टी. हे आपलं काय आहे? कन्सन्ट्रेशन एन बाय व्हीच आहे ते. आता याला पण असं कसं लिहू शकता? पी इज इक्वल्स टू कन्सन्ट्रेशन ऑफ गॅस इंटू आरटी. कारण की हे जे सी आहे ते आपलं काय आहे? कन्सन्ट्रेशन असं आहे. आणि कोणाचं कन्सन्ट्रेशन आहे हे? गॅसचं. आणि इथे आर ची व्हॅल्यू आपली जी राहील ती किती राहील? 0.0831 बार लिटर पर मोल केल्विन. ठीक आहे. आता कॉन्स्टंट टेम्परेचरवर जे प्रेशर आहे गॅसचा ते आपलं त्याचं कन्सन्ट्रेशनचं प्रपोर्शनल राहते. म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन गॅस. आता एक रिएक्शन आपली इक्विलिब्रियम मध्ये आहे. ठीक आहे. कोणती रिएक्शन आहे? H2 गॅस रिएक्ट करते I2 गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटते? 2 मॉलिक्युल्स भेटतात HI चे जे पण गॅसियस स्टेट मध्ये आहे. आपण असं लिहू शकतात की Kc इज इक्वल्स टू HI गॅस टू द पॉवर 2 अपॉन H2 गॅस इंटू I2 गॅस. तर आपला नॉर्मलच आहे जे आपण नेहमी लिहिता. पण केसीला आपण असं असं पण लिहू शकता पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन आयोडाइड टू दी पॉवर 2 डिवाइडेड बाय partial pressure of H2 into partial pressure of I2. हे आपलं झाला गॅशियस मध्ये फेज मध्ये जे आपण पार्शियल प्रेशर लिहिता हे झालं गॅशियस फेज मध्ये. ठीक आहे. आता नंतर आपल्याला हे माहिती आहे की पार्शियल प्रेशर ऑफ HI जे आहे ते किती राहील? HI चा कन्सन्ट्रेशन इंटू आरटी. तसंच I2 साठी I2 चं कन्सन्ट्रेशन, H2 साठी H2 चं कन्सन्ट्रेशन आणि त्याला आपण मल्टिप्लाय करू आरटी सोबत. ठीक आहे. म्हणूनच जे आपला एक्सप्रेशन होता PHI टू द पॉवर 2 अपॉन PH2 इंटू PI2 त्याला आपण कसं लिहू शकता? HI ची कन्सन्ट्रेशन टू द पॉवर 2 इंटू आरटी स्क्वेअर डिवाइड बाय H2 कन्सन्ट्रेशन इंटू आरटी इंटू I2 कन्सन्ट्रेशन इंटू आरटी. म्हणजे आरटी स्क्वेअर कॅन्सल झाला आरटी आरटी सोबत. आपल्याला काय भेटलं? तेच भेटलं जे केसी होता. केसी आपला काय होता? कन्सन्ट्रेशन आपण घेतले होते त्याच्यामध्ये आणि केपी मध्ये आपण पार्शियल प्रेशर घेतला. पण जेव्हा आपण त्या आयडियल गॅस इक्वेशन लावली इथे आपल्याला केपी इज इक्वल्स टू केसी भेटला. ठीक आहे. हे एक्झाम्पल मध्ये दोघे जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स आहे ते आपले इक्वल आहे. पण असं नाही आहे की जेव्हा पण तुम्ही कोणतंही इक्वेशन बघाल त्यासाठी दरवेळेस हे असंच राहील. ठीक आहे. एक्झाम्पल साठी तुम्ही बघू शकता हे वालीचे आहे. अमोनियाचं फॉर्मेशन आहे. कोणतेही केमिस्ट्रीमध्ये घ्यायचं आहे ना, सोपा तुम्हाला समजायचं आहे, तर तुम्ही अमोनियाचं फॉर्मेशन बघू शकता. त्याच्यामध्ये केपी आपण लिहिलं असं. मग त्याची पार्शियल प्रेशरचं इक्वेशन आपण लिहिलं. तर आपल्याला काय भेटलं? केसी इंटू आरटी टू द पॉवर -2. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला नाही भेटलं की केपी इज इक्वल्स टू केसी आहे. याच्यामध्ये काय झालं? केपी इज इक्वल्स टू केसी इंटू आरटी टू द पॉवर -2. ठीक आहे. तसंच कोणतीही जनरल रिएक्शनसाठी हे वाली जनरल रिएक्शन आहे आपली. त्याच्यामध्ये केपीचं एक्सप्रेशन कसं राहील आपला? केसी इंटू आरटी टू द पॉवर डेल्टा एन. ठीक आहे. केपी इज इक्वल्स
टू Kc इंटू RT टू द पॉवर डेल्टा एन. ठीक आहे. डेल्टा एन आपला काय आहे इथे? नंबर ऑफ मोल ऑफ गॅशियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस रिएक्टंट बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये. प्रोडक्ट्स मायनस रिएक्टंटचे मोल्स गॅशियस फेज मध्ये जे आहे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये. आणि जेव्हा आपण केपी कॅल्क्युलेट करतो तेव्हा प्रेशर आपला बार मध्ये पाहिजे, कारण की जे स्टँडर्ड स्टेट ऑफ प्रेशर आहे ते किती राहते आपला? 1 बार प्रेशर. 1 पास्कल म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि 1 बार म्हणजे किती राहते? 10 टू द पॉवर 5 पास्कल. ठीक आहे. आता सिलेक्टेड आपले जे रिएक्शन्स आहेत त्याच्यासाठी केपी व्हॅल्यूज दिलेली आहे आपल्याला. हे बघा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केपी काही रिएक्शन साठी. एक आहे अमोनियाचं फॉर्मेशन, दुसरं आहे सल्फर ट्रायऑक्साईडचं फॉर्मेशन आणि NO2 चं फॉर्मेशन. त्यांच्यासाठी आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, केपी आणि काही काही सिलेक्टेड वस्तू दिलेल्या आहे. ठीक आहे. हे होतं आपलं आजचं कॉन्सेप्ट. याच्यामध्ये आपण आज खूप कॉम्प्लेक्स बघितला. होमोजेनस इक्विलिब्रियम साठी आपण बघितला. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे एक्सप्रेशन, केसी आणि केपी मध्ये कसं रिलेशन असते, केसी केपी ला कॅल्क्युलेट कसं करायचं जर आपल्याला व्हॅल्यूज दिलेली आहे, आणि मग त्यांच्यामध्ये काय रिलेशन राहते ते आपण बघितलं. लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे. आता नंतरचा जे आपला उद्याचा किंवा जेव्हा पण आपण नंतरचं सेशन घेऊ त्याच्यामध्ये आपण बघू याचे नंतरचे टॉपिक्स, मुख्यतः हेट्रोजेनस इक्विलिब्रियम. ठीक आहे. चला, धन्यवाद.